गरुड पुराण अध्याय 8. व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो सदस्यत्व घ्यायला विसरू नका. सबस्क्राइब करा, फॉलो करा. गरुड पुराणामध्ये भगवंत 8व्या अध्यायामध्ये सांगतात की हे गरुडा, वृषोत्सर्ग विधी कसा करावा, नारायण बली केल्याने कोणती गती मिळते व शय्यादान कसे करावे असे भगवंत 8व्या अध्यायामध्ये सांगतात. भगवंत म्हणतात, हे गरुडा पक्षी राजा, ऐक. सर्व तीर्थयात्रा, कोट्यावधी यज्ञ व अश्वमेध या सर्वांपैकी वृषोत्सर्गाचे पुण्य 16 पट जास्त आहे. वृषोत्सर्ग अर्थात वळूचे दान करण्याचा विधी होय. हा विधी 11व्या दिवसापासून करावा आणि हा विधी तो वळू 2 वर्षापेक्षा मोठा असावा. वळू म्हणजे गाईचं वासरू. आणि पण 4 वर्षापेक्षा जास्त वयाचा असू नये. 4 वर्षाच्या आतला जो वळू आहे वासरू गाईचं ते चालतं. तो तांबड्या रंगाचा असून धष्टपुष्ट असावा. 10व्या दिवसाचे स्नान मात्र गावाबाहेर करावे. जर मृत्यू अपघाती अगर कुयोगावर झाला असेल तर प्रेताच्या मुक्ती खातर अवश्य नारायण बली करावा. आणि त्यासाठी कलस्थापना करून व धातूची मूर्ती करून नारायण बलीचे विधान करून त्यांचे दान करावे. नंतर 11 श्राद्धे करून यथोचित दाने देऊन वळू सोडून द्यावा. त्यावेळी प्रेताला सद्गती मिळाल्यासाठी मंत्रोच्चारापूर्वक प्रार्थना करावे. जो ते गाईचं वासरू आहे गोहरा, आणि तो जसा आपण महादेवाला एखादा कठाळ्या सोडतो तसा तो नारायण बली करावा आणि तो वळू म्हणजे वासरू ते सोडून द्यावं. आणि त्यानंतर भगवंत सांगतात की शय्यादानाचं महत्त्व सांगतात. शय्यादानाचा त्यावेळी सर्व इतिहासात ब्राह्मण जोडप्याची पूजा करून यथाशक्ती दान देऊन चांगली संभावना करावी. या सर्व दानामागे शास्त्र संकेत असा आहे की ज्या ज्या गोष्टी प्रेताखातर इथे दान दिल्या जातात त्याला परलोकात प्राप्त होत असतात. अशा दिल्या गेलेल्या दानामुळे त्या मृत जीवाचा परलोकांचा प्रवास सुखाह होत असतो. पण भगवंत पुढे सांगतात, हे गरुडा पक्षी राजा, तपोनिष्ठ व वेद पाठक ब्राह्मणाने ही दाने स्वीकारू नयेत. तशी जर घेतली तर त्याला संशय नरकप्राप्ती होते. आणि जर हा प्रपंच चालविण्यासाठी तसे दान घेण्याची वेळ आलीच तर दान घ्यावे, पण नंतर प्रायचित्त घेऊन पापमुक्त व्हावे. असा भगवंताने 8व्या अध्यायामध्ये सांगितलं. आणि भगवंत म्हणतात की जे जे कर्म केले, कर्म झाले, तेची भोग आले, ते फेडल्याशिवाय त्याला गती मिळत नाही. इति श्री गरुड पुराणे प्रेतकल्पे गरुड संवाद नारायणे शय्यादान महिमा निरूपम नाम 18 नमः. श्रीकृष्णार्पण नमस्तु. हरे नमः हरे नमः. या अध्यायामध्ये 48 आहे.